कोकणामध्ये बरीच प्राचीन आणि सुंदर मंदिरे आहेत। असेच एक मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात पण येते। राजापूरमध्ये असलेले दूध पापेश्वर मंदिर। गर्द झाडी, शेजारी असणारा धबधबा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर। चला तर आज इथल्या पवित्र स्थळाची आज माहिती घेऊया। ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, मी रितेश नरोडे आणि स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहे एक कोकणातील सुंदर भटकंती करायला आणि हे ठिकाण म्हणजे पहिली सुरुवात आपण करतो आहे राजापूर शहरातील हे दूध पापेश्वरचं मंदिर। तर मी आता आहे त्या या ठिकाणी मृडानी नदीच्या पुलावर आणि माझ्या शेजारी पाठीमागे बघू शकता ते मंदिर। आज त्याच मंदिराचा व्हिडिओ आज आपण करणार आहे। सध्या आता बांधकाम चालू आहे, त्यामुळे जे पूर्वीचं जे बांधकाम होतं तर थोडंसं ते काढून आता नव्याने जीर्णोद्धार करायचा इथे चालू आहे। पण तरी पण तुम्हाला मी दाखवतो मंदिर, इथला निसर्ग आणि इथल्या बाकीच्या गोष्टी, जो पडणारा धबधबा अगदी बघण्यासारखा आहे, तेच तुम्हाला दाखवणार आहे। तर जाऊया आता त्या मंदिरात आणि काय काय आहे मंदिराचं आपण माहिती घेऊया। पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणजे दूध पापेश्वर। सभोवताल असणारा सुंदर परिसर शांत आणि रम्य आहे। प्रशस्त सभामंडप, अंतगृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताच अगदी मन प्रसन्न होऊन जाते। समोर आपल्याला सभामंडपात लाकडी कोरलेले द्वारपाल दिसतात। पूर्वी हेच द्वारपाल प्रवेशद्वारापाशी होते। सध्या बांधकाम सुरू असल्याने ते आज इथे आहेत। मंदिराच्या खांबावर कोरीव नक्षीकाम आहे। या कोरीव कामावर वापरलेले रंग पूर्णपणे नैसर्गिक आहेत, म्हणजे पाने, फुले, झाडांची साले यापासून केलेले रंग वापरण्यात आले आहेत। दगडात कोरलेले समोर डौलात बसलेले नंदी दिसतात। आत प्रवेश केला, आतमध्ये पूर्ण दगडी बांधकाम आपल्याला दिसते। समोर शिवलिंग पाहायला मिळते। शिवलिंग पाहून अगदी मन भारावून गेलं। एवढं सुंदर ती पिंड होती। तुम्ही नीट जर पिंड पाहिली तर थोडी भग्न अवस्थेत दिसते। असे का हे मी थोड्या वेळाने सांगतोच। इथले एक वैशिष्ट्य भारी आहे बरं का। तर इथे रोज रात्री महापूजा होते। शंकर आणि पार्वतीसाठी सारीपाटाचा खेळ जो असतो तो इथं मांडला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो। पहाटे दरवाजा उघडला तर सोंगट्या इकडे तिकडे विखुरलेल्या दिसतात। आहे ना नवल इथले। शेजारी गणेशाची सुबक मूर्ती आहे। बाहेर आलो, समोर मृडानी नदीच्या प्रवाहातून कोसळणारा धबधबा दिसतो। डोळ्याला आनंद देणार आहे। सध्या उन्हाळा होता त्यामुळे इथले पाणी कमी झालेले दिसते। पावसाळ्यात मात्र दुथडी भरून वाहत असतो। या डोहाला कोटी तीर्थ म्हणतात। राजापुरात निळोबा भट नावाचा गरीब माणूस राहत होता। त्यांच्याकडे एक गाय होती। तिने अचानक दूध देणे बंद केले। असे का होते म्हणून पाळत ठेवली तर ती एका झाडावर पाना सोडत असल्याचे दिसले। गुराख्याने रागात त्या ठिकाणी घाव घातला। निळोबा भटांना त्या ठिकाणी तुटलेले शिवलिंग दिसले। त्यांना खूप वाईट वाटले। शिवलिंग तुटले याला आपण कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले। आजही तिथे तुटलेले शिवलिंग पाहायला मिळते। खडक फोडल्यावर गायी सैरावैरा पळू लागले आणि या डोहात उडी मारली। निळोबांना खूप वाईट वाटले। या दोन्ही गोष्टींना आपण जबाबदार आहोत असे त्यांना वाटले। प्रायश्चित म्हणून निळोबाने त्यात देहविसर्जन केला। तर मित्रांनो, आता आपण बघितलं दूध पापेश्वरचं मंदिर, त्याच्याच मागं आपण पाहतो हे कामेश्वराचं मंदिर। इथेही आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते, त्याचं दर्शन घेऊ आणि त्या डाव्या बाजूला जी वरती आहे दत्ताचं मंदिर आपल्याला त्या पुलावरून जायचं आहे, तिथेही जाऊ। आता पहिले इथं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण तिथे जाऊ। पुढे चालत गेले की समोर पूल दिसतो। त्या ओढ्यावरून पलीकडे जायचं। पुढे दत्ताचं सुंदर मंदिर आहे। आत गेलो, दत्ताचं दर्शन घेतलं।
तर मित्रांनो आपण आलो आता दत्त मंदिरात आणि दत्त मंदिराच्या त्या पहिल्या मजल्यावर आपल्याला समोर बघायला मिळते ते श्रीयंत्र. तर आपण असा परिसर बघतोय पण थोडंसं बांधकाम चालल्यामुळे थोडंसं मला पण दाखवायला जे शूट आहे जे पूर्वीच्या काळी जे मंदिर होतं ते दाखवायला थोडा अडथळा होतो, पण जेवढा पॉसिबल होईल मी तेवढं मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. आता जाऊया आपण आणि आसपासचा परिसर बघूया. तर मित्रांनो आता आपण मंदिर परिसर बघतोय. तर इथं येऊन एक गंमत तुम्हाला सांगतो. तर इथं आला तर वसंत बाबा आहेत, ते वसंत बाबांना नक्की भेटा. ते आता मंदिरात आपल्याला भेटतीलच. मी विचारतो पुजाऱ्यांना की ते कुठे भेटतील. तर त्यांचं खूप वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे थांबा मी दाखवतोच. वसंत गणेश ठाकूर असं मी रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावचा रहिवासी आहे. शालेय शिक्षण संपल्यानंतर मुंबईला आलो. मुंबई पैशाचे खाणे पुण्याला ज्ञान आहे हे लहानपासून ओळखून होतो. चित्रकार नकलाकार झाल्यानंतर मला एक आवड मिळाली आणि मी गेली 35 वर्ष डाव्याचे नखच कापलेली नाही आहेत. 5 किलो वजनाचे नखं 7 लाख रुपये खर्च करून मी गिनीजमध्ये सेकंड नंबर लावला. तांदळा जाण्यावरती 100 अक्षरं काढली. तिळावर अष्टविनायक गणपती आणि नकलाकार म्हणून पोटाचा व्यवसाय करतो. तर तुम्ही अचानक कराडवरून आलेला आहेत, तुम्हाला एक थोडीशी राजापूरची मध्ये झलक दाखवतो. सिनेमामध्ये जे आवाज देतात ना ते तुम्हाला काय वाटतं की झाडावर कोकिळ बसल्याने कोकिळच ओरडतो डायरेक्टर बोलल्यावर, कुत्रा सांगितलं कुत्राच ओरडतो, असं नसतं ते. आमच्यासारख्या कलाकारांच्या तोंडातून ते कुत्रा मांजर असं फेकलं जातं. मग तुम्हाला की कसं काय ते तुम्हाला काय येतं की काय मांजर बिंजर. बघा आता लता मंगेशकरचं गाणं आहे असं समजा आणि एक झाडावर कॅमेरा लावला आहे आणि त्याच्यावर कोकिळ दाखवायचा आहे. मग तो कोकिळचा आवाज मी कसा काढीन बघा मला सांगितलं तर. तो थांब म्हटलं थांबणार नाही, हा थांबला. आम्ही त्याच्या घरात कुत्रा आहे, आवाज येतोय मग कुत्रा दिसत नाही, मग आम्हाला सांगितलं कुत्र्याचा आवाज कळत. आम्ही सिनेमात असा दाखवतो. लांबचा कुत्रा दाखवायचा आहे. तंगडीवर दगड मारा. मुलगा रडतो मायाच्यासाठी, अलका कुबल भाव खाऊन जाते. माझं शोनूलं ग शोनूलं सासूबाई म्हणते आणि मुलगा तर नाही आहे पण आवाज येतोय. मग आवाज इकडनं आम्ही काढतो. दोन तास काढायला लावतात. सचिन असा दाखवतो. बाळासाहेब असे होते. जमलेले माझ्या तमा बिंदू बंद बघितलं मातानो. कावळा खाली येत नाही पिंडा शिवाला. 2 मांजरं भांडतायत. फुले खाली येणार नाही, आवाज इकडनं. काय माणसं आहेत का काय तुम्ही? काय असेल ते सकाळी बोलायचं, अजिबात मिळली मला. दादा कोणके अशी नखं बघत होता. तुझ्या मायला असं नाही करायचं. बाळासाहेबने 30 वर्ष नखं बघितली मातोश्रीमध्ये. त्या माझा पहिला त्यांनी मार्मिकमध्ये माझा फोटो छापून प्रसिद्धी दिली. विश्वास ठेवा नखांशी गाठ. आणि गावस्करला नखं दाखवायला गेलो 30 वर्षावर तर 3 इंच नखं होती. तर गावस्कर असा उभा राहून स्लीपमध्ये होता त्यावेळेला आणि पांढरी टोपी. आणि गावस्करने जसे मला इंग्लिश दिले ते मी मराठी मीडियम मला काय वाचता येणार पण ते मी वाचलं कसं पहा. गावस्कर म्हणजे नखं 3 इंच असताना म्हणाला 30 वर्षापूर्वी की पेशन्स इज ए ग्रेट वर्च्यू. मिस्टर वसंत गणेश ठाकूर हॅज लॉट्स ऑफ इट सिंग द वे. ही हॅज कल्टिवेटेड द ग्रोथ ऑफ हिज फिंगर नेल्स. ही हॅज टेकन a lot of care and undergone plenty of hardship to maintain the length of his nails. Obviously cannot pursue games as a young active man. It must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice and abundant patience he should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him well and his fingernails go from length to length. Yours faithfully सुनील मनोहर गावस्कर. आणि मराठी माणसं इंग्रजी कसं बोलतात. हाऊ टू प्रिपेअर बटाट्याची भाजी. व्हॉट यू विल डू. यू टेक वन पातेलं टेकन बट इट मस्ट बी पितळ्याचं. हं मात्र टेकन नाव की पिट ऑन द स्टोव पुट नाव टेक समोईल अँड पुट इन द पातेलं बट इट मस्ट बी गोडं तेलं मात्र. टेक वन मिरची बट इट मस्ट बी लॉंग वन मात्र. टेक नव कटीत वाटीत मेक द पीसेस अँड पुट इन द पातेलं. वेन तडतड नॉईज will be there. Take one potato, cut it वाटीत make the pieces and put in the पातेलं. नाव सवडी नाही ढवळ एकदा इकडे ढवळ एकदा तिकडे. अगं मेक द भाजी पोटॅटो भाजी इज कम्प्लीट रेडी. इट इज व्हेरी नाईस पर उपास ऑल्सो.
इंग्रजी आहे जगात जाता येतं, मराठी आहे महाराष्ट्रात बोलता येतं, हिंदी आहे भारतात बोलता येतं. नेहमी माणसाने हसलं पाहिजे. मला अशी माणसं आवडत नाही. होप चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, समुद्र अधूरा है किनारों के बिना, और जीना अधूरा है हंस सकलप के बिना. स्माइल इज द बेस्ट टॉनिक इन लाइफ, हैव इट रेगुलरली. ज़िंदगी में हरदम हंसते रहो. हंसना ज़िंदगी की ज़रूरत है. ज़िंदगी इस अंदाज में जियो कि आपको देखकर लोग कहे जिंदगी कितनी खूबसूरत है. आता हास्याचे क्लब निघालेले सगळे महाराष्ट्रामध्ये. हसा आणि लठ्ठवा. राजापूरला डोपेश्वर मंदिरला भेट द्यायला आले. अचानक आमची भेट झाली. आता हे यांना मी आता पुढच्या प्रवासाला आशीर्वाद देतोच आहे, पण तत्पूर्वी त्यांना थोडं बोलतो करतो आणि त्यांना ABCDवर विनोद टाकतो. हां बोला. एक कॉलेज की लड़की थी, बीमार कभी नहीं पड़ती थी, सीमा उसका नाम था, डिस्को डांस करती थी, इमामी के हमेशा लगाती थी, FYBA में पढ़ती थी, जीतू से प्यार करती थी, HM जोड़े हमेशा हाथ में पहनती थी, आई लव यू हमेशा कहती थी, JK उसका पिता का नाम था, केरल में उसका भाई रहता था, LLB में पढ़ता था, एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी, NT रामाराव को जानती थी, ओम पुरी को भी पहचानती थी, पीने के लिए हमेशा थम्सअप मांगती थी क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी. आरटे उनके अंकल काम करते थे. एस हमेशा कहती थी. टीना उनकी सहेली थी. यूनियन बनाना चाहती थी. मैं हमेशा पास रखती थी. WXY 510 नंबर की उनके पास गाड़ी थी. एक्समस को कॉलेज नहीं जाती थी. आता YSL साड़ी पहनती थी. जेड का मतलब ZP ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी. तुम्हाला तर चांगली तब्येत ठेवायची असेल तर डॉक्टर नको, काही नको, चांगले कपडे घाला, चांगलं बोला आणि चांगलं खा आणि पहाटे मॉर्निंग वॉक करा. पण मॉर्निंग वॉकचा काही प्रकार आहे तेवढं लक्षात ठेवून मी थांबतो. डॉक्टरनी न सांगता तो सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वातावरण नियमितपणे रोज फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात. डॉक्टरनी सांगितल्यानंतर आता जो नियमितपणे रोज फिरायला जातो त्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात. आता मॉर्निंग नाही, वॉर्निंग वॉक. नवराने बायको नियमितपणे रोज फिरायला जातं सकाळी त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखादा मुली सगळं पण ईर्षेपोटी फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवरानी बायको सकाळी फिरायचा नवरा दुसऱ्या महिलेकडे वाकून वळून चोरून पण सरळ फिरायला जातो त्याला मात्र टर्निंग वॉक असं म्हणतात. कुटुंबापेक्षा मोठे जण जगात कोणतेच नाही. वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही. आणि आईच्या सावलीपेक्षा जगात सर्वात मोठा असं कोणी नाही. ज्याच्या घरात म्हातारपणी आईवडील राहतात तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तगुरूंचे नाम स्मरा, परमेश्वर हा जगी करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गजानना गजानना श्रीमत् सद्गुरु गजानना, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अनंतकोटी ब्रह्मांड श्रीमद राजाधिराज श्री भवानी शंकर तुझ बापेश म्हणाले गुरुदेव दत्त 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 दत्त. तर मित्रांनो, कसं वाटलं मंदिर? छान आहे ना मंदिर. अक्षरशः निसर्गाने नटलेला हा प्रदेश अगदी बघण्यासारखा आहे. पावसाळ्यात इथलं दृश्य अगदी बघण्यासारखं असतं. म्हणजे पडणारा धबधबा, आजूबाजूला असणारे हिरवळ खूप बघण्यासारखं आहे. आणि मंदिर बी तेवढं प्रसिद्ध आहे, जागृत देवस्थान आहे. मला जेवढी माहिती मिळाली मी सगळी तुम्हाला माहिती सांगितली. मंदिर छान आहे, अगदी बघण्यासारखं मंदिर आहे. नक्की इथे कधीतरी आला तर भेट द्या. इथे येण्याच्या वाटा म्हणजे राजापूरमध्ये आलं, कुणाला जर विचारलं की धोपेश्वर किंवा दूध पापेश्वर मंदिर कुठं आहे हे तुम्हाला रस्ता व्यवस्थित सांगतील. आणि या मंदिरात या. महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात खूप मोठी इथे यात्रा भरते. भरपूर भाविक इथं दर्शनाला येतात. तर आता आपला पुढचा प्रवास करायचा आहे. देवाचं गोठणं तिथं जाणार आहे. आता बघू संध्याकाळची वेळ आहे, कधी पोचतो आपण बरोबर. आणि त्याचबरोबर इथं आपल्याला वसंत बाबा भेटले. त्यांनी आपले करमणूक केली, मनोरंजन केलं. त्यांनी बरेच आपल्याला काही किस्से सांगितले. कराडमध्ये येऊन ते गेलेले होते आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे सांगितल्या. तर चला मित्रांनो, आता वेळ झाला, रजा घ्यायची तुमची. भेटू पुन्हा नवीन भेटून दिवशी. आणि महत्त्वाचं, जर पूर्ण इथंपर्यंत आलाय तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. हे होतं दूध पापेश्वरचं मंदिर. कसं वाटलं नक्की सांगा.